Subscribe the Motegaonkar Sir's RCC YouTube channel and press the bell icon for latest updates and videos. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, welcome to the world of chemistry, welcome to RCC. So in previous class we are discussing regarding mechanism of a reaction and questions based upon mechanism of reaction. जर मेकॅनिझम दिलेलं असेल एखाद्या रिॲक्शनचं म्हणजे नक्कीच ती कॉम्प्लेक्स रिॲक्शन असेल, ऑर्डर नेमकी कशी काढतात बघा, प्रोसिजर सांगितली होती. दिलेल्या मेकॅनिझम मध्ये स्लोवेस्ट स्टेपकडे जा. स्लोवेस्ट स्टेप ही रेट डिटरमाइनिंग स्टेप असते आणि परत ती इलेमेंटरी रिॲक्शन देखील असते. काय करा, विथ द हेल्प ऑफ स्लोवेस्ट स्टेप रेट लॉ तयार करा. ठीक आहे, कसं करायचं सर रेट लॉ तयार? बेटा त्या स्लोवेस्ट स्टेपमध्ये जे रिॲक्टंट्स आहेत त्याला लिही आणि त्याचे जे कोइफिशियंट्स आहेत ते डायरेक्टली पॉवरमध्ये टाक, डायरेक्टली. ठीक आहे ना. मग पहा बाबा त्या रेट लॉ मध्ये कुणी इंटरमिडिएट आलाय का नाही. इंटरमिडिएट कोणाला म्हणतात सर? बेटा असा स्पेसिस जो नेट रिॲक्शन मध्ये नसतो पण मेकॅनिझम मध्ये दिसतो. मेकॅनिझम मध्ये नसणारा पण मेकॅनिझम मध्ये असणारा पण रेट लॉ मध्ये नसणारा. मेकॅनिझम मध्ये असणारा पण रेट लॉ मध्ये नसणारा स्पेसिस, शॉर्ट लिव्ड स्पेसिस म्हणजे इंटरमिडिएट. किंवा एखाद्या स्टेप मध्ये तो जनरेट होईल, दुसऱ्या कुठल्या तरी स्टेप मध्ये तो डिसअपियर होईल. ठीक आहे ना. त्याला इलिमिनेट करण्याची मेथड सांगितली होती. आपण 4-5 क्वेश्चन्स पाहिले होते बेटा. कंटिन्यू करतोय क्वेश्चन्स ऑन मेकॅनिझम ऑफ ए रिॲक्शन. चला बघा बेटा, क्वेश्चन नंबर 6. ए हायपोथेटिकल रिॲक्शन A2 + B2 गिव्हिंग टू AB, द मेकॅनिझम ॲज गिव्हन बिलो. या रिॲक्शनचं मेकॅनिझम दिलंय म्हणजे ही आहे आपली नेट रिॲक्शन. याचं हे मेकॅनिझम दिलंय, 3 स्टेप्स दिलेले आहेत. A2 गिव्हिंग A + A फास्ट स्टेप आहे, A + B2 गिव्हिंग AB + B स्लो आहे, A + B गिव्हिंग AB फास्ट आहे. परत ऑर्डर ऑफ ओव्हरऑल रिॲक्शन इज ऑर्डर काढायची आहे म्हणजे रेट लॉ काढावं लागेल, ऑर्डर कळून जाईल. ठीक आहे. चला बघा, स्लोवेस्ट स्टेपकडे जा. फ्रॉम द स्लोवेस्ट स्टेप रेट लॉ तयार करा. रेट इक्वल्स टू रेट कॉन्स्टंट K मल्टिप्लाइड बाय. चला बघा, स्लोवेस्ट स्टेपचे रिॲक्टंट कोण आहेत बघ रे बेटा? A आणि B2. A आणि B2 त्यांचे पॉवर्स बघा, 1-1 इथं पॉवर 1-1 असेल. आता मला सांगा याच्यात इंटरमिडिएट आहे का नाही? नक्कीच आहे बेटा. नेट रिॲक्शन बघ, A2 + B2 गिव्हिंग AB आहे. याच्यात कुठं तुला A दिसतोय का? फक्त A ॲटम्स दिसत आहेत का इथं? कुठं नाही. पण या स्लो स्टेप मध्ये A ॲटम्स आलेले आहेत म्हणजे मला A ला इंटरमिडिएट म्हणावं लागेल आणि आता माझं काम असेल त्या A ला इलिमिनेट करण्याचं. लेट अस से दिस इक्वेशन ॲज नंबर 1. ठीक आहे ना. बघा, A इज इंटरमिडिएट. ठीक आहे ना. आता त्या इंटरमिडिएटचं इलिमिनेशन आपल्याला करावं लागेल. बघा कसं करायचं. त्यासाठी मी जाणार या स्टेपकडे, फास्ट स्टेपकडे. बघा, फ्रॉम A2 गिव्हिंग A + A, A2 गिव्हिंग A + A, A2 गिव्हिंग A + A. सर तुम्ही ही स्टेप का बरं चूज करणार झाला तो? हेच का करताय बेटा? मला A ला इलिमिनेट करायचं. समजा मी ही स्टेप निवडली, अडचण येईल, दुसरा एक इंटरमिडिएट त्याच्यात अपियर होईल B, मग आपल्याला त्याला इलिमिनेट करत बसावं लागेल, उगाच टाइम पास होऊन जाणार आहे. ठीक आहे ना. हीच प्रॉपर स्टेप असणार आहे सिलेक्शनची. इलिमिनेशन ऑफ A मध्ये आपल्याला हीच स्टेप का वापरायची? ही का बरं नाही? कारण याच्यात दुसरा इंटरमिडिएट आलाय, उगाच टेन्शन वाढून बसेल. बेटर टू चूज दिस स्टेप. तीच चूज केली मी, A2 गिव्हिंग A + A. आता बघा, याचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढायचा. मी सांगितलं होतं बेटा, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कसा काढतात? सिंपल आहे, प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन. प्रोडक्ट अपॉन रिॲक्टंट, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इक्वल टू प्रोडक्ट कोण आहेत बघा, A आणि A. घ्या Aचं कॉन्सन्ट्रेशन, परत दुसऱ्या Aचं कॉन्सन्ट्रेशन. इथं जर काही कोइफिशियंट असतील तर ते पॉवरमध्ये टाकायचे असतात. 1-1 आहे, लिहिण्याची गरज नाही. इकडे डिवायडेड बाय A2. आता पहा बेटा, दिस इम्प्लाइज कॉन्सन्ट्रेशन ऑफ A चा स्क्वेअर इक्वल्स टू KEQ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A2 असं होईल.
पण मला ए काढायचा आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. काय येईल बघा आता, याचा पॉवर मला काढून टाकायचा म्हणजे इकडे रूट येईल बेटा. बघा, स्क्वेअर रूट ऑफ के इक्यू इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए2. लक्षात ठेवा, स्क्वेअर रूट म्हणजे पॉवर मध्ये हाफ असतं. स्क्वेअर रूट म्हणजे पॉवर मध्ये हाफ असतं. म्हणजे मी याला असं लिहू शकतो, के इक्यू चा पॉवर हाफ आणि ए2 चा पण पॉवर हाफ. ठीक आहे. आता आपण ही काढलेली जी याची व्हॅल्यू आहे बेटा, ती इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करू, फायनल आन्सर मिळून जाईल. ठीक आहे. सबस्टिट्यूटिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इन इक्वेशन 1. बघा काय मिळेल आपल्याला आता. हे आहे इक्वेशन 1. रेट इक्वल्स टू के इंटू, या कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए च्या जागी मी आता हे टाकणार आहे. ठीक आहे. बघा, के इक्यू चा पॉवर हाफ आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए2 चा पॉवर परत हाफ. हे झालं माझं इथपर्यंत कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, आणि परत हे ॲज सच कॉन्सन्ट्रेशन ऑफ B2. कळलं का रे? काय केलं बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ची व्हॅल्यू काढली, ही आलेली कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये सबस्टिट्यूट केली. सर का काढली तो कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ची व्हॅल्यू? बेटा तो इंटरमिडिएट आहे. मी काल सांगितल्याप्रमाणे जर इंटरमिडिएट अपियर झाला ना रेट लॉ मध्ये, त्याला आपल्याला इलिमिनेट करण्याचा प्रयत्न करायचा असतो. तोच प्रयत्न मी केलाय, आणि मी प्रयत्न केलाय म्हणजे तो सक्सेसफुल होणारच आहे. ठीक आहे ना. बघा आता सबस्टिट्यूशन केलं. आता बघा, हा एक कॉन्स्टंट आहे, हा दुसरा कॉन्स्टंट आहे, हा एक कॉन्स्टंट आहे, हा दुसरा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय कॉन्स्टंट, न्यू कॉन्स्टंट, त्याला मी म्हणतो के डॅश. हा एक कॉन्स्टंट, हा दुसरा दोन कॉन्स्टंट आहे. बघ रे, दोन नंबरचा गुणाकार परत एक नंबरच असतो ना, तसंच आहे. हा एक नंबर आहे, हा दुसरा नंबर आहे, दोन नंबरचा गुणाकार परत एक तिसरा नंबर, त्याला मी म्हणालो के डॅश. के डॅश. आता हे राहिलेलं तसंच्या तसं लिहा, ए2 चा पॉवर हाफ आणि B2 चा पॉवर 1. काही नाही म्हणजे एकच असणार आहे. आपल्याला काढायचे ऑर्डर. देअरफोर ऑर्डर ऑफ रिएक्शन इक्वल्स टू, चला बघा टाका व्हॅल्यू, हाफ प्लस 1, हां अर्धनी 1 किती रे, 1.5, 3/2. दिस इज युअर फायनल आन्सर. कळला का रे क्वेश्चन कळला का? लक्षात घ्या, मी ही स्टेप का बरं सिलेक्ट केली नाही इंटरमिडिएट इलिमिनेशन मध्ये, कारण याच्यात दुसरा इंटरमिडिएट आलाय बी. काम सोपं नाही, अवघड होणार आहे जर आपण ही स्टेप घेतली तर. ठीक आहे ना. ही स्टेप प्रॉपर, हे प्रॉपर सिलेक्शन इंटरमिडिएट इलिमिनेशन मध्ये एखाद्या स्टेपचं प्रॉपर आपल्याला सिलेक्शन करता आलं पाहिजे. आता ते प्रॅक्टिस मधून होणार आहे बेटा. आपल्या बुकलेटमध्ये असे 10-15 क्वेश्चन्स आहेत, ते सगळेच्या सगळे मी सॉल्व्ह करून दाखवतोय. कालचे घेतलेले क्वेश्चन्स पण बुकलेटचेच होते, हा देखील क्वेश्चन बेटा बुकलेटचाच आहे. ठीक आहे ना. आणखी अशा कॅटेगरीचे जेवढे बुकलेटचे क्वेश्चन्स आहेत आपण लगेच सॉल्व्ह करणार आहोत. नोट करून घ्या. पहा बेटा, पुढचा क्वेश्चन प्रिव्हियस क्वेश्चन आणि हा क्वेश्चन मिळता जुळता आहे, छोटासा फरक आहे. प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये स्लो स्टेप ही दिली होती आणि ही पहिली स्टेप फास्ट होती. आता मी त्याला इंटरचेंज करून लिहिलेलं आहे, वेगळा क्वेश्चन झाला. आलं का लक्षात? स्लो स्टेप बघा मागच्या क्वेश्चन मध्ये वेगळी आहे, दुसरी स्टेप स्लो होती मागच्या क्वेश्चन मध्ये, पहिली स्टेप फास्ट होती. इथं आता उलट पुलट झालंय. ठीक आहे ना. स्लो स्टेप बदलली की मेकॅनिझम बदलतं बेटा, आन्सर बदलतं. ठीक आहे ना. म्हणजे क्वेश्चन बदलला, थोडक्यात वेगळा क्वेश्चन आहे हा. कुणी असं समजू नये सर क्वेश्चन तर सारखाच आहे, नाही बेटा. स्लो स्टेप फास्ट स्टेप बदलली आहे, चेक कर. ठीक आहे. चला बघा, स्लोएस्ट स्टेप कडे जाऊया. फ्रॉम द स्लोएस्ट स्टेप रेटचं इक्वेशन लिहा. रेट इक्वल्स टू रेट कॉन्स्टंट के मल्टीप्लाइड बाय, बघ रे स्लो स्टेपचा रिएक्टंट कोण आहे? A2 आहे. कोण आहे? A2 आहे. मान्य आहे. प्रोडक्ट लिहायचे नसतात रे रेट लॉ मध्ये. ठीक आहे ना. स्लोवेस्ट स्टेप रेट डिटरमाइनिंग असते, त्याचा रिएक्टंट लिहायचा असतो, रिएक्टंट लिहिला. आता बघा मला सांगा, A2 हा इंटरमिडिएट आहे का?
ही बघ तुझी नेट रिॲक्शन आहे. दिस इज युअर नेट रिॲक्शन. ठीक आहे ना. मी इंटरमिडिएट कसा ओळखायचा सांगितलं होतं. जर रेट लॉ मध्ये असा एखादा स्पेसिस आला जो नेट रिॲक्शन मध्ये नाही, ठीक आहे ना, नेट रिॲक्शन मध्ये नसणारा पण मेकॅनिझम मध्ये असणारा इंटरमिडिएट असतो. आता हा A2 तर रिॲक्टंट दिसायला ना मला नेट रिॲक्शन मध्ये, A2 हा इंटरमिडिएट नाहीये, म्हणजे या रेट लॉ मध्ये इंटरमिडिएट आलेलाच नाही. नो इंटरमिडिएट, नो इंटरमिडिएट, नो इंटरमिडिएट, म्हणजे इथं तुमचं काम संपलं. मी काल पण सांगितलं होतं, जर इंटरमिडिएट आला तर पुढे एक स्टेप असते त्या इंटरमिडिएटच्या एलिमिनेशनची. इंटरमिडिएट जर नसेलच, संपलं ना, हेच फायनल आन्सर झालं, हेच झालं तुझं फायनल आन्सर. ठीक आहे ना. नो इंटरमिडिएट हे झालं तुझं फायनल रेट लॉ. फायनल रेट लॉ झाला तुझा हा. पुढे तुला इंटरमिडिएटला इलिमिनेट करण्याची गरज नाही. लक्षात घ्या, इंटरमिडिएट आलाच नाही, कशाला त्याला तुम्ही इलिमिनेट करणार, गरजच नाही. झाला आन्सर. मग आन्सर सांगा रे बाबा. ऑर्डर ऑफ रिॲक्शन, ऑर्डर ऑफ रिॲक्शन. बघ रे, रेट लॉ फायनल कळलाय आता. बघ पॉवर किती, 1 आहे. झाला आन्सर तुझं 1. फरक लक्षात घ्या. मागच्या क्वेश्चन मध्ये ए नावाचा इंटरमिडिएट आला होता, इथं इंटरमिडिएट आपल्या रेट लॉ मध्ये आलेला नाही. मेकॅनिझम मध्ये इंटरमिडिएट असू द्यात, नो इश्यू, रेट लॉ मध्ये नसावा. रेट लॉ मध्ये जर इंटरमिडिएट नसेल ना, पुढे तुम्हाला काहीच करायचं नाही. हेच झालं तुमचं फायनल आन्सर. ऑर्डर ऑफ रिॲक्शन किती झाली, 1. फरक कळला का? अरे हा A2 रिॲक्टंट आहे, इंटरमिडिएट नाहीये. रेट लॉ मध्ये इंटरमिडिएट आला तरच काम जास्त असतं, इंटरमिडिएट नसेल तर संपलं. एका स्टेप मध्ये आन्सर मिळून जातं. 5 ते 10 सेकंदाचं काम आहे फक्त. नोट करा. पहा नेक्स्ट क्वेश्चन. फॉर द रिॲक्शन 2NO2 plus F2 giving 2NO2F, फॉलोइंग मेकॅनिझम इज गिवन. क्वेश्चन आहे फाइंड, सेम क्वेश्चन, ऑर्डर ऑफ रिॲक्शन. फाइंड द ऑर्डर ऑफ रिॲक्शन. सेम प्रोसिजर रे बेटा. स्लोवेस्ट स्टेपला रेट डिटरमाइनिंग म्हणतो आपण. ही पहिली स्टेप स्लो आहे. फ्रॉम द स्लोवेस्ट स्टेप, फ्रॉम द स्लोवेस्ट स्टेप, फ्रॉम द स्लोवेस्ट स्टेप, रेटचं इक्वेशन कसं राहील, रेट इक्वल टू के. इतकं तर कॉमनच असतं. स्लोएस्ट स्टेपचे रिॲक्टंट बघ कोण आहेत, NO2 आणि F2. NO2 आणि F2, NO2 आणि F2 लिहिले. आता बघायचंय तुला याच्यात कोणी इंटरमिडिएट आहे का, आहे का इंटरमिडिएट. बघा इंटरमिडिएट ओळखण्याची पद्धत समजून घ्या बेटा. नेट रिॲक्शन कडे जायचं. ही नेट रिॲक्शन आहे. बघायचं या रेट लॉ मध्ये असा कुठला स्पेसिस आहे का जो नेट रिॲक्शन मध्ये नाही. NO2 आहे, आहे. F2 पण आहे. नो इंटरमिडिएट. ठीक आहे ना. बघा लिहून ठेवा, इंटरमिडिएट कशाला म्हणतात. रेट लॉ मध्ये असणारा असा स्पेसिस जो नेट रिॲक्शन मध्ये नसतो. नेट रिॲक्शन मध्ये नसणारा स्पेसिस म्हणजे इंटरमिडिएट. ठीक आहे ना. NO2 आहे, F2 आहे, म्हणजे याच्यात इंटरमिडिएट आलेला नाही. नो इंटरमिडिएट, नो इंटरमिडिएट. ठीक आहे ना. नो इंटरमिडिएट. काम संपलं रे बाबा. हे झालं फायनल रेट लॉ. मागच्या क्वेश्चन सारखाच हा झाला फायनल रेट लॉ. ठीक आहे ना. ऑर्डर ऑफ रिॲक्शन इक्वल्स टू, घ्या पॉवरची बेरीज करा. NO2 चा पॉवर काही नाही म्हणजे 1 आहे, F2 चा पण 1 आहे. 1 + 1 2. बेटा इंटरमिडिएट कळलाय का सगळ्यांना. बघा साध्या भाषेत एवढं लक्षात ठेवा, असा स्पेसिस शोधायचा असतो जो नेट रिॲक्शन मध्ये नाही. रेट लॉ कडे जायचं, बघायचं याच्यात असा स्पेसिस आहे का जो नेट रिॲक्शन मध्ये नाही. NO2 नेट रिॲक्शन मध्ये दिसायला, F2 पण दिसायला, याचा अर्थ हे दोन्ही इंटरमिडिएट नाहीत. इंटरमिडिएट जर नसेल ना, पहिल्याच स्टेप मध्ये आन्सर मिळून गेलं. काल मी प्रोसिजर मध्ये पण तेच लिहून दिले, वाचा वाटलं तर ते. ठीक आहे ना. इफ देर इज नो इंटरमिडिएट देन युअर आन्सर विल बी इन द स्टेप 1 ओनली. याचा आन्सर झालं. दिस इज सेकंड ऑर्डर रिॲक्शन. नोट करा. पहा बेटा पुढचा क्वेश्चन. द रिॲक्शन A + 2B + C गिव्हिंग Z
ऑकर्स बाय फॉलोइंग मेकॅनिझम दिलेलं आहे. क्वेश्चन आहे रेट लॉ फॉर दिस रिॲक्शन इज. आपली प्रोसिजर बदलायची नाही, तीच स्लोवेस्ट स्टेपकडे जा. फ्रॉम द स्लोवेस्ट स्टेप रेट डिटरमाइनिंग स्टेप असते. स्लोवेस्ट स्टेप चल लिहा, रेट लॉ लिहा. रेट इक्वल्स टू के मल्टीप्लाइड बाय एवढं तर कॉमन. हां, कोण आहेत रिॲक्टंट स्लोवेस्ट स्टेपचे? एक्स आणि सी. आता बघा या रेट लॉ मध्ये असा कोणी स्पेसिस आहे का जो इंटरमिडिएट आहे? इंटरमिडिएट म्हणजे जो नेट रिॲक्शन मध्ये नाही. बघा एक्स इथं दिसायला का नेट रिॲक्शन मध्ये? कुठं तुला एक्स दिसायला का तुला? नाही. म्हणजे एक्स कोण आहे? इंटरमिडिएट आहे. मागच्या दोन्ही क्वेश्चन मध्ये इंटरमिडिएट नव्हता बेटा, कारण आपल्याला रेट लॉ मध्ये असे स्पेसिस मिळाले जे नेट रिॲक्शन मध्ये दिसत होते. मला नेट रिॲक्शन मध्ये जो दिसत नाही ना त्याला इंटरमिडिएट म्हणायचं असतं. नेट रिएक्शन में जो दिखता नहीं है उसको इंटरमीडिएट बोलते हैं. नेट रिएक्शन में जो नहीं दिखेगा उसको आप क्या बोलोगे? इंटरमीडिएट. बघा तिन्ही लँग्वेज मध्ये सांगतो, समजून घ्या इंटरमीडिएटचा अर्थ. तोच डाउट राहील नाही तर व्हाट इज इंटरमीडिएट. सुनो पहले हिंदी में. जो नेट रिएक्शन में नहीं दिखता उसको इंटरमीडिएट बोला जाता है. ठीक है. अभी मराठी में. जो नेट रिएक्शन मध्ये दिसत नाही त्याला काय म्हणायचं? इंटरमीडिएट. आता इंग्लिश. द स्पेसिस which do not appear in the net reaction is called intermediate. Now see this X. X या नेट रिएक्शन मध्ये दिसायला का नाही म्हणून याला एक नंबर द्यावा लागेल. आता काम वाढलं रे बाबा, काम वाढलं कारण याच्यात इंटरमीडिएट आला. X is an intermediate. X is an intermediate. आता त्याला इलिमिनेट करावं लागेल. त्याला इलिमिनेट करण्यासाठी दुसऱ्या स्टेपचा वापर करूयात. बघा रे बेटा दुसऱ्या स्टेप कोणत्या अवेलेबल आहेत? या स्टेपचं काम झालं स्लोचं. आता ही पहिली आणि तिसरी या दोन स्टेप अवेलेबल आहेत. पहिल्या स्टेप मध्ये एक्स दिसायला इथं आहे ना प्रोडक्ट साइडला. तिसऱ्या स्टेप मध्ये एक्सच नाही. मग तिसरी स्टेप वापरून काही फायदाच नाही ना. कॉमन सेन्स. मी तिसरी स्टेप वापरणार नाही एक्सच्या इलिमिनेशन मध्ये कारण याच्यात एक्सच नाही. कॉमन सेन्स. मला पहिली स्टेप वापरावी लागेल. पहिली स्टेप बघा आता ती स्टेप काय आहे. ती स्टेप कशी का दिलेली असणार बेटा? त्याला तुम्हाला रिव्हर्सिबल थिंक करावं लागेल. कारण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हा जो कन्सेप्ट आहे ना तो फक्त रिव्हर्सिबल रिएक्शन मध्ये काम करतो. आलं का लक्षात? इंटरमीडिएट आपला आलेला एक्स पहिल्या स्टेप मध्ये दिसतोय. इथे एरो जरी सिंगल हेडेड असला तुम्हाला त्याला डबल हेडेड धरावंच लागेल. का? कारण मी इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कन्सेप्ट अप्लाय करायलो. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हा कन्सेप्ट फक्त रिव्हर्सिबल रिएक्शन वरती काम करतो. आता या रिएक्शनचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ठीक आहे ना, हे अलाउड आहे. हा एरो बदलणं अलाउड आहे. ठीक आहे. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट घ्या. कसं काढतात सर? प्रोडक्ट अपॉन रिएक्टंट. प्रोडक्ट कोण आहे याचा? एक्स. प्रोडक्ट कोण आहे? एक्स. रिएक्टंट कोण आहेत? ए आणि बी. प्रोडक्ट अपॉन रिएक्टंट ए आणि बी. आता इथून कॉन्सन्ट्रेशन ऑफ एक्स काढून घ्या बेटा, कारण त्याला इलिमिनेट करायचं ना आपल्याला या रेट लॉ मधून. एक्सचं कॉन्सन्ट्रेशन काय होईल रे? के ई क्यू मल्टीप्लाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी मिळाला एक्स. आता सबस्टिट्यूट करू इक्वेशन 1 मध्ये. सबस्टिट्यूटिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ एक्स इन इक्वेशन 1. पहिल्या इक्वेशन मध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ एक्स सबस्टिट्यूट करायचं आहे इन इक्वेशन 1. बोल्ड. हां इक्वेशन 1 काय मिळतं बघा आता. रेट इक्वल्स टू के इंटू इथे टाकायचा. एक्स ची व्हॅल्यू काय आली? के ई क्यू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. हे झालं एक्सचं कॉन्सन्ट्रेशन आणि परत पुढचा एक बी दिसायला. लक्षात आलं का? वाटलं तर इथं ब्रॅकेट करूयात का? हे बघ रे हे एवढा. हे काय काढलंय आपण? कॉन्सन्ट्रेशन ऑफ एक्स आहे हे. ठीक आहे ना. इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी ॲज सच. ओ सॉरी बी नाही रे सी आहे ना. सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आय हॅव टू राईट हिअर नॉट बी सी. हे बघा ना हे सी. ठीक आहे.
आता याला लिहूत व्यवस्थित बघा. हा एक कॉन्स्टंट आहे, हा परत एक दुसरा कॉन्स्टंट आहे, याला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणतात. ठीक आहे ना. कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंट, दोन कॉन्स्टंटचा गुणाकार एक नवीन कॉन्स्टंट के डॅश के डॅश के डॅश. बाकी लिहा आता सगळं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी. झालं फायनल आन्सर. कारण बघा आता याच्यात एकही इंटरमिडिएट नाही. ए नेट रिॲक्शन मध्ये आहे, बी पण आहे, सी पण आहे. हे सगळे रिॲक्टंट्स आहेत. नो इंटरमिडिएट इन दिस पर्टिक्युलर रिॲक्शन, इन दिस पर्टिक्युलर रेट लॉ. हे झालं फायनल आन्सर. मला जर म्हणलं सांगा याची ऑर्डर काय, ऑर्डर पण सांगता येईल तुम्हाला. बघा पॉवर एक आहे, एक आहे, एक आहे. 1 + 1 + 1 किती येईल? 3. दिस रिॲक्शन विल बी थर्ड ऑर्डर रिॲक्शन. दिस रिॲक्शन विल बी थर्ड ऑर्डर रिॲक्शन. नोट करा. पावेटा नेक्स्ट क्वेश्चन. ऑप्शन्स पर्पजफुली लिहिलेत मी. ठीक आहे ना. हा परत बुकलेटचाच क्वेश्चन आहे. द प्रोसेस 2a + b गिव्हिंग c टेक्स प्लेस इन 2 स्टेप्स. ही रिॲक्शन दिली आहे, या रिॲक्शनचं मेकॅनिझम दिलंय, याच्या 2 स्टेप्स आपल्याला दिलेले आहेत. क्वेश्चन आहे द रेट ऑफ रिॲक्शन गेट्स. रेट ऑफ रिॲक्शनवर काय परिणाम होईल? ऑप्शन वाईज आपल्याला चेक करावं लागेल. बी डबल केल्यानंतर हाफ होतं का, ए डबल केल्यानंतर डबल होतं का, बी डबल केलं की रेट डबल होतो का, हे क्वाड्रापल्ड केल्यानंतर, क्वाड्रापल्ड म्हणजे 4 पट, 4 टाइम्स इन्क्रीज, त्याला म्हणतात क्वाड्रापल्ड. ठीक आहे ना. ए डबल केल्यानंतर रेट 4 पट होतो का, हे सगळं चेक करायचंय. आता हे सगळे ऑप्शन चेक करण्यासाठी माझ्याकडे असला पाहिजे रेट लॉ. तर माझं पहिलं काम असेल रेट लॉ जनरेट करणं. बघा मी जातोय स्लोएस्ट स्टेपकडे. लिहितो मी इथं सोल्युशन. फ्रॉम द स्लोएस्ट स्टेप, फ्रॉम द स्लोवेस्ट स्टेप, फ्रॉम द स्लोवेस्ट स्टेप. स्लोएस्ट स्टेप काय बेटा बघ, लिहितो मी. हा d + b गिव्हिंग c, ही स्लोएस्ट स्टेप आहे. रेट लॉ तयार करा. रेट इक्वल्स टू रेट कॉन्स्टंट k मल्टिप्लाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ d, कॉन्सन्ट्रेशन ऑफ b, कॉन्सन्ट्रेशन ऑफ d, कॉन्सन्ट्रेशन ऑफ b. ठीक आहे का. कॉन्सन्ट्रेशन ऑफ d, कॉन्सन्ट्रेशन ऑफ b. आता मला सांगायचं तुम्ही की याच्यात इंटरमिडिएट आलाय का नाही. बघा डी आणि बी दोघं आलेले आहेत इथं. बी मला इथं नेट रिॲक्शन मध्ये दिसतो, म्हणजे बी हा इंटरमिडिएट नाही. डी दिसायला का इथं नेट रिॲक्शन मध्ये नाही. जो नेट रिॲक्शन मध्ये नसतो त्याला आपण इंटरमिडिएट म्हणतो. तर डी झाला माझा इंटरमिडिएट. डी इज अन इंटरमिडिएट. डी इज अन इंटरमिडिएट. डी हा इंटरमिडिएट झालाय बेटा. मला आता त्याला इलिमिनेट करावं लागेल. ठीक आहे ना. आता काम वाढलं. याला आपण म्हणूयात इक्वेशन 1. आता डी ला इलिमिनेट करण्यासाठी बघा स्लो स्टेप ही आहे, ऑटोमॅटिकली ही दुसरी फास्ट असेल. पुढे फास्ट लिहिण्याची गरज नसते कधी कधी. ठीक आहे ना. ही स्लो आहे म्हणजे ऑटोमॅटिकली ही फास्ट आहे ना. त्या फास्ट स्टेपचा वापर करूयात आपण. ठीक आहे ना. फ्रॉम 2a गिव्हिंग d. आता बघा मगाशी मी जसं सांगितलं ते रिॲक्शन जरी रिव्हर्सिबल दिली नसली मनानच रिव्हर्सिबल घ्यायची. पहिली स्टेप जी फास्ट आहे याचा वापर करून आता आपण डी इलिमिनेट करूयात. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढा बरं बेटा. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कसा काढतात? प्रोडक्ट अपॉन रिॲक्टंट. प्रोडक्ट आहे डी अपॉन रिॲक्टंट. रिॲक्टंट बघा ए आहे. मी अगोदर देखील सांगितलंय जे कोइफिशियंट्स असतात इक्विलिब्रियम कॉन्स्टंट एक्सप्रेशन मध्ये ते पॉवर मध्ये लिहायचे असतात. 2 आहे ना म्हणून इथं पॉवर मध्ये 2. आलं का लक्षात. आता इक्विलिब्रियम कॉन्स्टंट वरून आपण डी काढू शकतो. बघा पुढे लिहितो इथं. देअरफॉर कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी इक्वल्स टू इक्विलिब्रियम कॉन्स्टंट के मल्टिप्लाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए स्क्वेअर. आता ही काढलेली इंटरमिडिएटची व्हॅल्यू आपण पहिल्या इक्वेशन मध्ये टाकूयात. देअरफॉर सबस्टिट्यूटिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी, सबस्टिट्यूटिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी इन इक्वेशन 1. इन इक्वेशन 1 बघा आता बेटा काय मिळतं आपल्याला. ठीक आहे. हे इक्वेशन 1 आहे. रेट इक्वल्स टू के मल्टिप्लाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी काढलंय आपण. के इक्यू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए स्क्वेअर
हे झालं माझं कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी. आता हे पुढचं बी ॲज इट इज. एवढं हे काय कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी. आता बघा कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय कॉन्स्टंट, अगेन न्यू कॉन्स्टंट, त्याला म्हणूयात के डॅश. ठीक आहे ना. ए चा पॉवर 2 बी चा पॉवर 1. हा झाला आपला फायनल रेट लॉ. जर या क्वेश्चन मध्ये म्हणलं असतं व्हॉट इज रेट लॉ तर आपलं हे फायनल आन्सर झालं असतं. पण क्वेश्चन रेट लॉ काढा म्हणून नाहीये. रेट लॉशी कनेक्टेड पुढे आता ऑप्शन्स आपल्याला 1 बाय 1 चेक करायचे. चला बघा शॉर्टकट वेनं सांगतो. डबल्ड व्हेन बी इज हाफ्ड. बी हाफ केल्यानंतर रेट डबल होतो का? बघा बी चा पॉवर 1 आहे ना. समजा मी इथं बी हाफ म्हणलं. ठीक आहे ना. चला असं ऑप्शन मी चेक करून दाखवतो तुम्हाला. ऑप्शन 1 रेट इक्वल्स टू बघा बी हाफ केलं, हाफचा पॉवर काय येईल रे 1, म्हणजे हाफ टाइम होईल रेट. कळलं का? बी हाफ केलाय, रेट डबल व्हायला असं त्यांचं म्हणणं आहे. पण आपल्याला लक्षात येते डबल होईल का रे हे? नाही, रेट बिकम्स हाफ, म्हणजे हे माझं ऑप्शन नाही. ठीक आहे ना. ऑप्शन सेकंड बघा. आता ऑप्शन सेकंड चेक करा काय म्हणलंय बघा. डबल्ड व्हेन ए इज डबल्ड. एला डबल करून बघूयात रेट डबल होतो का नाही चेक करूयात. ए डबल म्हणल्या 2, त्याचा पॉवर 2 आहे बेटा. आता हे उत्तर 4 येईल ना. रेट डबल व्हायला का ए डबल केल्यानंतर नाही, म्हणून हे पण माझा ऑप्शन नाही. ऑप्शन 3 बघा. आता ऑप्शन 3 काय म्हणलंय. डबल्ड व्हेन बी इज डबल्ड. बीला डबल केलं की रेट डबल होतो. ठीक आहे. बी 2 आहे, त्याचा पॉवर डबल करायचा, म्हणजे पॉवर किती आहे 1. यायला ना 2. झालं माझा आन्सर. ऑप्शन नंबर 3 बी चा पॉवर 1 असल्यामुळं जर तुम्ही बीला डबल केलं रेट ऑटोमॅटिकली डबल होईल. चौथं पण चेक करायचं असलं करू शकता. क्वाड्रपल्ड व्हेन ए इज डबल्ड. ऑप्शन 4 रेट इक्वल्स टू बघा. आता एला डबल केलं म्हणतंय. एला डबल केलं रेट 4 पट व्हायला, क्वाड्रपल व्हायला ना. हे पण आन्सर आहे. या क्वेश्चनचे 2 आन्सर आहेत बेटा, 3 आणि 4. एला डबल केलं की रेट क्वाड्रपल्ड म्हणजे 4 पट व्हायला ना, 4 पट. पण या क्वेश्चनचे 2 आन्सर असतील 3 आणि 4. ठीक आहे ना. हिंट अँड सोल्युशन मध्ये जरी 3 आणि 4 नसेल दिलं, कधी कधी काय होतं माहिती आहे का, वर आन्सर मिळाल्या चौथं ऑप्शन चेक होत नसतं. मे बी मिस्टेक असेल, पण करेक्ट आन्सर हेच आहे 3 आणि 4. ठीक आहे ना. कारण दोन्ही बरोबरच यायला ना. बीचा पॉवर 1 आहे, बी डबल केलं की रेट डबल होईल. एचा पॉवर 2 आहे, ए डबल केलं की हे 2चा पॉवर 2 4 पट होईल ना रेट. सो दिस क्वेश्चन हॅव 2 आन्सर्स, 3rd and 4th. ठीक आहे ना बेटा. मला सांगायचं आता असे क्वेश्चन्स होतील ना सॉल्व मग. ठीक आहे ना. चला मी आता स्टँडर्ड प्रोसिजर सांगतोय परत एकदा, साध्या भाषेत ऐकायचंय. तुम्ही क्वेश्चन वाचलात, एक रिॲक्शन दिली आहे, ऑकर्स इन फॉलोइंग स्टेप म्हणलं की लगेच मला कळलं पाहिजे की बाबा मेकॅनिझम दिले आणि मेकॅनिझमवरून मला ऑर्डर काढायची. मग काय करायचं? स्लोवेस्ट स्टेपकडे जायचं. स्लोवेस्ट स्टेपकडे गेलात तिथून रेट लॉ तयार करायचा. कसा करायचा सर स्लोवेस्ट स्टेप पासून रेट लॉ? रेट इक्वल टू के इंटू स्लो स्टेपचे जेवढे काही रिॲक्टंट्स आहेत ते लिहून घ्यायचे. स्लो स्टेपमध्ये रिॲक्टंटचे जे कोइफिशियंट्स आहेत ते पॉवरमध्ये लिहायचे. ठीक आहे ना. स्लो स्टेपमध्ये कोइफिशियंटचे जे रिॲक्टंट्स आहेत ते पॉवरमध्ये लिहायचे. मग त्या रेट लॉकडे पाहायचं, थोडंसं व्यवस्थित पाहायचं. रेट लॉकडे पाहून थोडासा विचार करायचा की बाबा या रेट लॉमध्ये कुणी इंटरमिडिएट आलाय का नाही. इंटरमिडिएट कोण असतो बेटा? जो नेट रिॲक्शनमध्ये दिसत नाही ना. पहिली सुरुवातीला दिलेली रिॲक्शन ही नेट रिॲक्शन असते. त्या नेट रिॲक्शनमध्ये जो दिसत नाही त्याला म्हणायचं असतं इंटरमिडिएट. इंटरमिडिएट आहे का नाही हे पहा. जर इंटरमिडिएट नसेल ना, झालं तुझं काम, तेवढंच काम, तुझं आन्सरच झालं. इंटरमिडिएट नसेल तर. इंटरमिडिएट जर असेल थोडंसं तुला आणखी एक स्टेप परफॉर्म करावी लागेल. काय असेल ती स्टेप? त्या इंटरमिडिएटचं इलिमिनेशन. आता तो इंटरमिडिएट कसा इलिमिनेट करायचा?
दुसरी एखादी फास्ट स्टेप चूज करायची प्रॉपर, आता ते सिलेक्शन पण प्रॉपर झालं पाहिजे, ठीक आहे ना. अशी फास्ट स्टेप सिलेक्ट कर जिथं तो इंटरमिडिएट तुला दिसायला. मग तिथं इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचं एक्सप्रेशन तयार कर, त्या एक्सप्रेशनमधून इंटरमिडिएटचं कॉन्सन्ट्रेशन मिळून जाईल. ते आलेलं इंटरमिडिएटचं कॉन्सन्ट्रेशन पहिल्या रेट लॉमध्ये, जो सुरुवातीला स्लोएस्ट स्टेपपासून तो रेट लॉ तयार केला होतास ना, तिथं सबस्टिट्यूट कर, तुला फायनल आन्सर मिळून जाईल. सोपं आहे रे, खूप सोपं आहे. समजून घेतलं तर सोपं आहे बघा, समजून घ्या. कारण फायनल एक्झाममध्ये जो क्वेश्चन पाहशील ना बेटा, असाच कुणीतरी क्रिएट केलेला असेल, क्रिएट केलेला न्यूमरिकल असेल. तो क्रिएट केलेला न्यूमरिकल तो काही पाठांतरातून थोडं सॉल्व्ह करू शकणार आहे. मेथड समजून घ्या. माझं तर सजेशन असेल बेटा, मराठीमध्ये तुम्ही मेथड्स लिहून ठेवा तिथं, म्हणजे फायनल टाईम जेव्हा तुम्ही रिव्हिजन करणार ना, ते तुम्हाला हेल्पफुल असेल, ठीक आहे ना. आत्ताच जे बुकलेटमधले क्वेश्चन्स तुम्हाला भारी भारी वाटतायत ना, त्याला आत्ताच सर्कल वगैरे करून ठेवा किंवा टिक मार्क करून ठेवा. हे कशासाठी सांगताय सर? बेटा नंतर आम्हाला असे बरेच स्टुडंट विचारतात, नीट एक्झामला 2-3 महिने राहिले, सर आता मी सगळं बुकलेट परत एकदा कसं सॉल्व्ह करू सर? बेटा जे एकदम क्वेश्चन साधे तुला एकदम कळल्या, म्हणजे पहिल्या सॉल्व्ह झालेत ना, त्याला परत तुला सॉल्व्ह करण्याची गरज नाही. पण जे क्वेश्चन्स तुला जमले नाहीत किंवा तुला वाटतायत की या क्वेश्चनमध्ये विशेष काहीतरी आहे, इथे काहीतरी वेगळा विचार मला करायचा आहे ना, तेच क्वेश्चन फक्त रिव्हिजनसाठी नंतर सॉल्व्ह करायचे असतात. सगळं बुकलेट नंतर सॉल्व्ह होत नसतं, वेळ नसतो तेवढा, ठीक आहे ना. आत्ताच सगळं सॉल्व्ह करून घ्या बेटा, ठीक आहे ना. आणि आत्ताच त्या बुकलेटमध्ये काहीतरी तुम्हाला कळण्यासाठी खुणा करा, म्हणजे फायनल रिव्हिजनमध्ये तुम्हाला ते हेल्प करेल, ठीक आहे ना बेटा. होतील ना मग मेकॅनिझम ऑफ रिॲक्शनचे क्वेश्चन सॉल्व्ह? बेटा इथं आपला मेकॅनिझम ऑफ ए रिॲक्शन हा पॉईंट संपलाय, ठीक आहे ना. आता मी थोडेसे वेगळे न्यूमरिकल घेणार आहे, एक 2-3 न्यूमरिकल घेऊत आणि आजचं लेक्चर आपण कन्क्लूड करूयात. नोट करा. पुढचं छोटंसं डिस्कशन आहे, फाइंडिंग द रेट लॉ अँड ऑर्डर ऑफ रिॲक्शन व्हेन वन ऑफ द रिॲक्टंट इज टेकन इन लार्ज एक्सेस. असे क्वेश्चन असतात बेटा, सांगतील की बाबा हा रिॲक्टंट खूप लार्ज एक्सेसमध्ये घेतला. लार्ज एक्सेसचा अर्थ लक्षात घ्या बेटा, व्हेरी ह्यूज कॉन्सन्ट्रेशन, व्हेरी ह्यूज कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे समजा एक्स आणि वाय असे 2 रिॲक्टंट्स आहेत, ठीक आहे. एक्स घेतलंय मी 0.01 मोलार, वाय घेतलंय मी 50 मोलार, 50 मोलार, ठीक आहे ना. आता हे झालं लार्ज एक्सेस. बेटा जेव्हा एखादा रिॲक्टंट लार्ज एक्सेसमध्ये घेतला जातो ना, त्याच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये झालेला बदल हा निग्लिजिबल असतो. जो रिॲक्टंट लार्ज एक्सेसमध्ये घेतला जातो त्याच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये झालेला बदल हा निग्लिजिबल असतो कम्पेअर टू अदर रिॲक्टंट्स. म्हणून तशा रिॲक्टंटवर, म्हणजे जो लार्ज एक्सेसमध्ये घेतलाय ना, तशा रिॲक्टंटवर आपल्या रिॲक्शनचा रेट डिपेंडच करत नाही, कारण ते लार्ज एक्सेस आहे, ठीक आहे ना. एक साधं एक्झाम्पल जर कन्सिडर करायचं झालं, समजा समुद्राचं पाणी कन्सिडर करा. समुद्राचं पाणी, मला जर म्हणलं बाबा समुद्राच्या पाण्यामध्ये झालेला बदल काढू शकतो का मी? नाही ना, ते व्हेरी ह्यूज आहे ना, व्हेरी ह्यूज आहे. समजा मी त्याच्यामधून एक बाटली भरून घेतली, काय फरक पडणार आहे समुद्राच्या पाण्यावर? नाही ना, व्हेरी ह्यूज आहे ना ते. एक्झॅक्टली तसंच बेटा लार्ज एक्सेसमधल्या रिॲक्टंटच्या बाबतीत घडत असतं. जो रिॲक्टंट लार्ज एक्सेसमध्ये घेतला जातो, ह्यूज अमाऊंटमध्ये घेतला जातो, त्यावरती रिॲक्शनचा रेट कधीच डिपेंड राहत नाही. म्हणून जर तसा रिॲक्टंट आपल्या रेट लॉमध्ये आला ना, जस्ट निग्लेक्ट इट, जस्ट व्हॅनिश इट, तो तिथं नाही असं समजून घ्या. जो रिॲक्टंट लार्ज एक्सेसमध्ये असतो त्याच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये झालेला बदल निग्लिजिबल असतो, म्हणून त्याचा रिॲक्शनच्या रेटवर काही परिणामच होत नाही. रिॲक्शनच्या रेटवर परिणामच होत नसेल तर त्याला रेट लॉमध्ये नाहीही ठेवलं तरी काही बिघडणार नाही. बघा मला काय म्हणायचं मी इथं लिहितो. तुम्हाला जे लक्षात ठेवायचे ते मी इथं लिहितोय. when the reactant is taken, when the reactant is taken in large excess, हे नोट म्हणून लिहून ठेवा कुठतरी, व्हेरी इम्पॉर्टंट नोट म्हणून लिहून ठेवा. when the reactant is taken in large excess, then change in concentration, then
चेंज इन कॉन्सन्ट्रेशन किंवा चेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट रिॲक्टंट is negligible, of that reactant is negligible, hence rate of the reaction, rate of reaction do not depend upon such reactant. तशा रिॲक्टंटवर रिॲक्शनचा रेट डिपेंड करत नाही. ठीक आहे ना. हे एवढं व्हेरी इम्पॉर्टंट नोट म्हणून कुठंतरी लिहून ठेवायचंय तुम्हाला. हे एवढं. या नोटचा साधा अर्थ या क्वेश्चन वरून तुम्हाला समजून जाईल. बघा क्वेश्चन काय. अकॉर्डिंग टू द रेट लॉ दिलाय मला. रेट इक्वल्स टू के इंटू ए बी स्क्वेअर सी. If C is taken in large excess, then overall order of reaction is. बघा दिलेला रेट लॉ लिहितो परत एकदा मी. रेट इक्वल्स टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी स्क्वेअर, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी. मी आताच सांगितल्याप्रमाणे जो रिॲक्टंट लार्ज एक्सेस मध्ये असतो त्याला रेट लॉ मधून तुम्ही काढून टाकलं तरी काही बिघडत नाही. आता सी लार्ज एक्सेस आहे ना, जस्ट निग्लेक्ट इट. मी त्याला निग्लेक्ट करणार आहे. म्हणजे माझा रेट लॉ मी डायरेक्टली असा कन्सिडर करणार आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी स्क्वेअर. आलं का लक्षात. सी लार्ज एक्सेस होता, जस्ट इग्नोर इट. कारण त्याच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये झालेला बदल खूपच स्मॉल असणार आहे. माझ्या रिॲक्शनच्या रेटवर त्याचा काहीच परिणाम होणार नाही. मी सीला काढून टाकलं. आता मग सांगा ऑर्डर ऑफ रिॲक्शन काय असेल. क्वेश्चन आहे ऑर्डर. देअरफॉर ऑर्डर ऑफ रिॲक्शन काय होईल. पॉवरची बेरीज कर बेटा. 1 + 2 3. ठीक आहे ना. असं डायरेक्ट बघितलं असतं तर ऑर्डर 1 + 2 + 1 4 येणार होती. ठीक आहे ना. पण सी आपण इग्नोर करू शकतो कारण लार्ज एक्सेस मध्ये घेतलाय. आता ऑर्डर व्हायली 3. ठीक आहे ना. अशा रिॲक्शनला एक टर्म आहे बेटा, सुडो ऑर्डर रिॲक्शन्स म्हणतात. सुडो कळतंय सगळ्यांना. फॉल्स. आता याची ऑर्डर जर आपण इथून काढली तर 4 येते, पण ती चुकीची आहे ना. त्याची रिअल ऑर्डर किती आहे. 3 आहे. पुढे एक पॉइंट पाहायचा आहे आपल्याला. वाटलं तर कंटेंट पाहू शकता तुम्ही. सिक्वेन्स बघा कंटेंट मधला. तिथं मी असं हेडिंग दिलेली आहे. सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, आभासी फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन किंवा सुडो युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. ते आपलं डिस्कशन पुढे होणार आहे. तिथं देखील याचा थोडासा संदर्भ नक्कीच लागेल. लक्षात ठेवा, जो रिॲक्टंट लार्ज एक्सेस मध्ये असतो ना त्याला रेट लॉ मध्ये नाही ठेवलं तरी काही बिघडत नाही. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर किती आलं रे बेटा. थर्ड ऑर्डर रिॲक्शन. नोट करा. आणखी एक क्वेश्चन घेतो असंच. पहा बेटा पुढचा क्वेश्चन सिमिलर आहे. द रेट ऑफ रिॲक्शन A + 2B गिव्हिंग प्रोडक्ट्स इज गिव्हन बाय -dA/dt इक्वल्स टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A, कॉन्सन्ट्रेशन ऑफ B स्क्वेअर. बघा इथं रेट शब्द न देता -dA/dt दिलंय आणि आपल्याला माहिती आहे या रिॲक्शनचं जर आपण रेट एक्सप्रेशन लिहिलं, याचा कोएफिशियंट 1 असल्यामुळे ते -dA/dtच होणार आहे. रेट इक्वल टू -dA/dt होणार आहे ना. म्हणजे थोडक्यात हा रेट लॉ दिलाय, कळलं पाहिजे आपल्याला. ठीक आहे. काय क्वेश्चन आहे बघा. इफ B इज प्रेझेंट इन लार्ज एक्सेस, ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज. सोपं काम आहे रे, सोपं काम आहे. बघा दिलेलं काय. रेट इक्वल्स टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. मी आत्ताच सांगितलं रे बेटा, जो लार्ज एक्सेस मध्ये असतो ना त्याला तुला डायरेक्टली डिलीट करून टाकायचंय रेट लॉ मधून. कोण आहे लार्ज एक्सेस मध्ये. बी आहे. याला मी डिलीट केलं. सांग आता फायनल रेट लॉ कसा झाला तुझा. बस एवढंच राहिलं सर. रेट इक्वल्स टू K इंटू ए. सांग बेटा ऑर्डर ऑफ रिॲक्शन 1. झालं आन्सर. आन्सरच झालं. कळलं असावं सगळ्यांना. ठीक आहे ना. ठीक आहे. बस एवढंच डिस्कशन होतं छोटंसं. आता जाता जाता एक इम्पॉर्टंट नोट सांगायलो, ज्या नोटचा आणि याचा काही संबंध नाही. असाच एक डाऊट आला होता मला तुमच्याकडून, तर त्याबद्दल एक नोट सांगायलो. लिहून ठेवा कुठंतरी. बघा एक टर्म आहे
ॲक्टिव्ह मास. ॲक्टिव्ह मास म्हणजे काही विशेष नाही हा. ॲक्टिव्ह मास म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन, मोलार कॉन्सन्ट्रेशन. क्वेश्चनमध्ये कधी कधी म्हणतात कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट इज डबल्ड, असं म्हणण्याच्या ऐवजी म्हणतील ॲक्टिव्ह मास ऑफ रिॲक्टंट इज डबल्ड. आता ॲक्टिव्ह मास म्हणजे काय असा आपल्याला प्रश्न पडू शकतो. तर लक्षात ठेवा, रेट लॉ मध्ये जे कॉन्सन्ट्रेशन आलंय ना, हे म्हणजेच ॲक्टिव्ह मास आहे, विशेष काही नाही. ॲक्टिव्ह मास म्हणजे कॉन्सन्ट्रेशनचा दुसरा सिनॉनिम ॲक्टिव्ह मास. ठीक आहे बेटा, आजचं डिस्कशन समजलं असावं. मेकॅनिझम ऑफ रिॲक्शनचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची टेक्निक बघा काय आहे ती, आणि जवळपास मी 10 क्वेश्चन्स घेतले, ते तुम्ही तुमच्या लेवलवर प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आणि हे तर सिंपलच आहे एकदम. ठीक आहे बेटा. So in this way we have completed mechanism of reaction this point. Now in next lecture we are going to study zero order reactions in detail. भेटूयात. Thank you. जपली उत्तम निकालाची कायम परंपरा, जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. RCC म्हणजे युगानुयुगे उत्तुंग यशोधारा.